गाइज वेलकम टू माय ब्लॉग। तर आज श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही असं गावाला आलेलो। तर हे बघा वातावरण कसं झालं, पूर्ण गारका पडलाय, गारका पडलाय पूर्ण, असं गारगार वारं, पानं आलतात वगैरे वगैरे। तर असं आज खूप वातावरण छान झालंय। तर आज आम्ही गावाला आलेलो। तर हे बघा हे छोटं पोरगं, ह्याचं नाव आहे श्रीजय। हसते कसं हसते व्हिडिओ करतात। आणि ही आहे माझी छोटी बहीण, तिचं नाव आहे श्रुतिका। तर ह्याचं नाव आहे श्रीजय, पण आम्ही लाडाण्याला जय बोलतो। आणि ही आहे श्रुतिका, हिला आम्ही लाडाने इशू बोलतो। तर आज आम्ही असंच आलेलो। तर आमच्या इकडं अशी खूप मोठी मोठी झाडं आहेत। तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते की थोडी थोडी मोठी आहेत, थोडी थोडी छोटी आहेत। तर आता बघा हे पोरगा झोका खेळते, लहान असून मी झोका म्हणजे खेळतात सगळीच ना, पण ह्याच्या अंगावर असं उसवा आलंय। तर हे बघा आमच्या इकडं झाड आहे, हे वेगळे झाड आहे, मला नाही माहिती त्याचं नाव। हे बघा हे असली झाड आहेत। आणि आमच्या इकडं अशी खूप झाड आहेत बघा, तुम्ही बघू शकता, पेरू, तुम्ही बघू शकता एवढी झाड आहेत। पूर्ण असं ग्राउंड म्हणजे असं झाडांसाठीच आहे। तर हे आहे गुलाबाचं झाड, मला काही जणांचीच नाव आहेत। हे पेरूचं झाड आहे, हे पण पेरूचं झाड आहे। तर आम्ही हे काल आम्ही पेरूचं झाड लावलं, कारण की 3 पेरूची झाडं झाल्यात आमच्याकडे आता। ते एक मोठं आणि ह्याच्यापेक्षा जरासं मोठं आणि हे छोटं, हे काल लावले। आणि हे नारळाचं आम्ही मागच्या वर्षी आलेलो तवा लावलेलं, तवा लावलेलं तेव्हा एवढं मोठं झाड झालंय। तिथं समोर बायका बांधकाम चाललंय, तिथं बघा खड्डा खाल्लाय त्या श्रीजयने। आणि हे बघा एवढं मोठं शेवग्याचं झाड आहे, शेवग्याचं बघायला शेवगा अजून आलेलं आहे। चिमण्या बसलं झाडावर, या झाडाला हे पण शेवग्याचं झाड आहे बरं का, 2 शेवग्याचं झाड। तर आणि इथं हे झाड लिंबाचं आहे, हे छोटं झाड लिंबाचं, हे तुटीचं झाड आहे। आणि बाकीचं मी काय नाही सांगणार, ही सांगेल कारण की हिला पण समजतं जास्त। हे पेरूचं झाड आहे, म्हणजे आपल्याकडे तिथं 3 होते, इथं एक 4थं पेरूचं झाड। आणि हे आता हे बघ ह्याच्या अंगात मस्ती आली, माझ्या पायावरती हे टाकते माती। हे बी तुटीचं झाड आहे, हे पण इथं तुटीचं झाड आमच्या इकडं खूप आहेत। असं इथं बी आहे, म्हणजे असं लाईनीनं सगळ्या तुटीचीच झाडं लावलेत। आणि इकडे बघा हे पण तुटीचंच आहे। आणि हे आम्ही काल परवा पेरूचं लावलेलं, हे 5वं पेरूचं झाड आहे, हे 5वं पेरू। हे बघा एक किडा सापडला असं वरडते पागलपणे। तर हे पण तुटीचं झाड आहे। आणि नंतर इथं नारळाचं झाड येतं, ते नारळाचं झाड छोटं आहे, ते मोठं होतं। आणि त्याच्यापेक्षा पण एक मोठं झाड आहे हे सगळ्यात मोठं झाड आहे, ते पण नारळाचं। त्याला अजून असं खोड त्याला थोडंसं चाललंय, खोड त्याला एवढंसं चाललंय, फक्त त्याच्या फांद्या आहे ना जरा मोठे झाले। आणि एक कडुलिंबाचं झाड आहे, जे थोडंसं चाललंय तिथं मध्येच घुटणं परत एक कडीपत्ता, आणि एक कडीपत्त्याचं झाड आहे, हिलाच जास्त माहिती आहे कारण की मी इथं नसतोच ना, म्हणून इथं एक मोठं कडीपत्त्याचं झाड आलंय। मिक्स आवळा, म्हणजे मिक्स आवळ्याचं पण झाड आहे, कडीपत्त्याचं। आणि इथं अजून एक नारळाचं झाड आहे, तिथं एक नारळाचं आपण झाड पाहिलेलं, इथं 2रा, इथं 3रा आणि इथं 4थं नारळाचं झाड आहे। आणि इथं तुटे लावल्यात सगळीकडे। आणि तो एवढा मोठा दिसतो ना, ते शेवग्याचं झाड आहे। तुम्हाला जर बघत असेल ना, तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते। तर आमच्याकडे इथं एवढी झाडं आहेत, बाहेर पण आमच्या इकडं तिथं पण खूप चांगली झाडं आहेत। आता इथं बघा या कुठलं तर फुलाचं झाड आहे, ते मला नाही माहिती। आणि इथं गुलाब, इथं एक लाल गुलाब आला, दिसतंय का तुम्हाला? जाऊ दे,
इथं गुलाबाचं झाड आलंय आणि हे बघा हे बघा तुळशीचं झाड आहे आणि इथं बघा कढीपत्ताचं छोटं झाड आहे. तिथं पण एक कढीपत्ताचं झाड फुलाचं आणि जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे. त्याला कळ्या येतात भरपूरशा, फक्त फुलायला जरा तुला टाइम लागतो. आणि आमचं बघा टायसन, ह्याला बघा ह्याच्या अंगात किडा आलाय श्रीजयच्या. एवढं मोठं कुत्र्याला चावलं तर बघा मार खाशी. आणि ही शिव महाराजांचा फोटो म्हणजे मूर्ती अशी आमच्याकडे पडली तिथंच आहे. आणि ही आमची थार आहे, तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा ही पूर्ण स्कॉर्पिओ असे सगळे म्हणतात. मला पण गाड्यांचं काही नॉलेज नाही. हे बोट हे कुत्रा आहे ना माझ्या पॅन्ट मागं आलेला. आणि ही आहे रिंकू, म्हणजे माझी 1 वर्षानं माझ्यापेक्षा मोठी बहीण. ही मोठी बहीण आहे. ही माझी मोठी बहीण आहे आणि माझ्यापेक्षा 2 वर्षानं मोठा योप्पा इतका मारतो ना बस. आणि ही आहे माझी पप्पाची मम्मी, हे आजी आहे. आणि माझे पप्पा मला तर हे माझे पप्पा आहेत, बाहेर दवाखान्यात चाललेत. ही माझी मम्मी आहे. तर ही आहे आंटी. तर आता तू मोबाईलवर बोलते. काका पण आहे पण तू बाहेर गेलेस किराणा माल आणण्यासाठी. तर ही आहे त्यांच्या सगळ्यांची. ही ती तुम्हाला दाखवलेली ना इशू नावाची मुलगी, ती ही आहे. आणि ती रिंकू नावाची मुलगी काळे कलरचा ड्रेसातल्या ती ही आहे. तर या दोघांचा फोटो बघा. आणि AC पण आहे, घड्याळ पण आहे. आत्ता वाजलेत 6 वाजून 10 मिनिट, 6 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. तर असा आमचा एक मोठा बेड आहे. बेडमध्ये सगळं पिसार बसलं आहे. तर त्यात पुढचा पण एक 2 बेडरूम आहेत. आम्ही मधली खोली बोलतो. इथं एक आमचा म्हणजे तर कोणी राहायला आलं तर एक्स्ट्रा बेडरूम आहे. आणि हे एवढं मोठं किचन आहे. तरी हे सगळे आतमध्ये बसले. आणि हे आमचं मोठं हॉल, इथं छोटंसं देवघर आहे. आणि किचनमध्ये तुम्हाला सांगते इथं देव आहे, देवघर आहे. आणि इथं एवढा मोठा हॉल आहे. तर 2 शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत. परत हत्ती आहे, काय काय मला नावं नाही माहिती. परत आता इथं झाड आहे. आणि एवढा मोठे शिव महाराजांची फोटो फ्रेम आहे. आणि वरती एक किल्ला आहे आणि 2 झाड आहेत. आणि एवढा मोठा TV आणि तिथं केक काय असेल तर. आणि इथं पण एक शिवाजी महाराजाचं आहे आणि हनुमानाचं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. अजून काय पुढे दाखवत नाही. धन्यवाद.